नमस्कार. आपल्या स्टुडिओमध्ये आज गोवर्धन कुलकर्णी आलेले आहेत आणि ड्राय प्रॉडक्ट्स असा त्यांचा एक वेगळा आधुनिक बिझनेस आहे जो त्यांनी सोलरवरती केलेला आहे. त्यांच्या प्रॉडक्टविषयी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आणखीन माहिती द्यावी. आता हे जे आपल्यासमोर दिसतं हे कारला आहे, टमाटा आहे, हे सगळ्या ज्या भाज्या दिसतात ते ह्या सोलर डिहायड्रेटेड केलेल्या आहेत. पण सोलर डिहायड्रेट करताना UV रेजला प्रिव्हेंट करून ह्या सगळं वाळवलं आहे. UV रेजला प्रिव्हेंट केल्यामुळे रंग, चव, वास आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होत नाही. भाज्या ताज्या राहतात, 6 महिन्यापर्यंत टिकतात. 6 महिन्यात जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण या पाण्यामध्ये टाकून परत ताजा करून भाजीसाठी वापरू शकतो. एका माणसाची एका वेळची भाजी फक्त 10 ग्रॅममध्ये होते. ठेवायला फ्रीजची गरज नाही. महिन्याच्या किराणाप्रमाणे आपण महिन्याच्या भाज्या घरात आणून ठेवू शकतो. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्यावेळेस शेतमालाचे भाव पडतात त्यावेळेस जर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भाज्या वाळवून ठेवल्या तर त्यांना त्या भाज्याचे 2 पैसे नक्कीच जास्त मिळतील. 2 प्रश्न. एक म्हणजे स्वच्छतेची काळजी तुम्ही कशी घेता? कारण वाळवताना त्याच्यावरती जर का काही जंतूंचा प्रादुर्भाव झाला तर त्यांनी पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याची तुम्ही कशी काळजी घेता? तर याच्यासाठी भाजी वाळवताना आम्ही पहिले भाजी साफ करून घेतो पाण्याने. नंतर ज्या सोलर ड्रायरमध्ये आम्ही वापरतो ते सुद्धा निर्जंतुकीकरण करून घेतो. काम करणारे माणसं जे आहेत ते सुद्धा हात ग्लोव्ज वापरतात. पूर्णपणे निर्जंतुकीकरण वातावरणामध्ये आम्ही या भाज्या वाळवतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे चवीमध्ये किती फरक पडतो ते आम्हाला अंदाजे सांगा. चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. म्हणजे जर एक लॅब टेस्टची जरी तुलना केली तरी ताज्या भाजीच्या तुलनेमध्ये 95% तुम्हाला चव आणि बाकीचे गुणधर्म मिळतात. बरं. अरे वा, छान सर. आमच्या समर्थ मीडियातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या प्रॉडक्टसाठी आणि तुम्ही जो शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवताय त्याच्यासाठी पण. धन्यवाद कुलकर्णी साहेब.